मौजे चिंचोळी काठी तालुका मोहोळ येथील गट क्रमांक 144-1 मधील 2230.8 चौरस मीटर क्षेत्र हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले। शासनाच्या मंजूर लेआउट प्लॅन आणि मोजणी नकाशानुसार ग्रामपंचायत मार्फत संबंधित 48 घरकुल लाभार्थ्यांना जागेचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला असून अनेक लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात केली। मात्र भविष्यात लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची प्रशासकीय अथवा जागेसंदर्भामधील अडचण निर्माण होऊ नये, तसेच मंजूर रेखांकनामध्ये कोणताही बदल होऊ नये आणि लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या जमिनीचा ताबा कायम राहावा, त्यासाठी आमदार राजू खरे यांनी मोहोळचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली। या संदर्भात त्यांनी तहसीलदारांची वेळोवेळी भेट घेऊन चर्चाही केली। 48 कुटुंबांना त्यांच्या हक्काचं पक्कं घर मिळावं आणि त्यांना सुरक्षित निवारा हा उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक तो प्रशासकीय पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका आमदार खरे यांनी घेतली आहे। दरम्यान घरकुल लाभार्थ्यांची मागणी पूर्ण होऊन त्यांच्या हक्काच्या घराचा मार्ग हा सुकर झाल्याबद्दल चिंचोळी काठी येथील 48 घरकुल लाभार्थी कुटुंबांनी आमदार खरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। यावेळी लाभार्थ्यांनी त्यांचं स्वागतही केले। घरकुलाचे प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेनं पाऊल पडल्यानं लाभार्थी कुटुंबामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। चिंचोळी काठी येथील 48 घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं पक्कं घर मिळावं, यासाठी पुढील काळामध्येही आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा हा सुरूच ठेवणार असल्याचंही आमदार खरे यांनी सांगितलं। संदर्भामध्ये त्यांच्याकडे माझ्या किमान आतापर्यंत 3 ते 4 बैठका झाल्या। परवा सोलापूरच्या बी MIDCची बैठक झाली आणि MIDCचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे लवकरच आता आपण चालू करतोय आणि तुम्हाला बघायला मिळेल की नेमकी MIDCमध्ये काय विकास झाला। प्रकल्प आतापर्यंत जे आले त्यांचं आपण स्वागत केलं, पण त्याहीपेक्षा मोठे प्रकल्प हे आपल्या चिंचोली काठी MIDCमध्ये येत आहेत। त्या संदर्भामध्ये माझे आणि उद्योग मंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बैठका चालू आहेत। उद्याही मी मुंबईला गेल्यानंतर या संदर्भात माझ्या बैठका आहेत। आपल्या हाताला रोजगार मिळावा, तिथे चांगले चांगले उद्योग यावे आणि आपल्या MIDC